सुप्रिया सुळे असं बोलले होते की अजितदादाची स्टाईल मुख्यमंत्री वापरताना असतात. याआधी कधी मुख्यमंत्री शिंदे सकाळी दौऱ्यावर जाताना कधी दिसले नाही, काम करताना कधी दिसले नाही. सुप्रिया ताई विसरले असतील की तुम्हाला एकनाथ शिंदे साहेब सकाळी दौऱ्यावर जाताना दिसले नाही, परंतु ते कधी रात्री झोपले नाही हे तुम्ही कधी पाहिलंय का म्हणा. सकाळी 6 वाजेपर्यंत न झोपता काम करणारे एकनाथ शिंदे साहेब आहेत. हे या महाराष्ट्राने अनेक वेळेस पाहिलं. गणपतीमध्ये नवरात्रीमध्ये रात्री 10 वाजेपासून तर नॉनस्टॉप सकाळी 6 वाजेपर्यंत 7 वाजेपर्यंत लोकांच्या घरी जाऊन देवाचं दर्शन घेण्याचं काम एकनाथ शिंदे करत होते. आताही महाराष्ट्रावर जेव्हा जेव्हा संकट आले, एवढी मोठे ते तिकडे पहाड कोसळले, त्या माणसाने रात्र दिवस पाहिले नाही. ते प्रत्येक वेळेला तिथे गेले. कोणी कोणाचं अनुकरण करत नसतं. त्याच्यामध्ये ती जे काही गुण असतात ते उपजत असतात. त्याला लोकांकरता काम करत असतं आणि तो गुण अजितदादाकडे पण आहे, एकनाथ शिंदे साहेबाकडे पण आहे. आणि ज्याला ज्याला वाटतं की मी लोकांकरता काम करावं, तो गुण प्रत्येकामध्ये असतो. राहिला अनुकरण करण्याचा प्रश्न, तर ताईंना सगळं बापाकडून भेटलेलं आहे. त्यांनी सो कमायचं त्यांच्याकडे काही नाहीये. एकनाथ शिंदेची सो कमाई आहे आणि दादाची स्वतःचं काम आहे. परत घेणार नाही तुम्हाला शिवसेनेच्या अरे कोण जातं तिथं तोंड पाहायला? कोणाची इच्छा आम्हाला तिकडे जायला? धक्के खाऊन काय वापस यायचं आम्हाला लोकांना? आमची कोणाची इच्छा नाही. जबरदस्ती कशाला बोलता की आम्ही घेतो म्हणून? आम्ही जात नाही, तुम्ही तोंड पाहत नाही ना. आम्ही एकदा बाहेर पडलो, आम्ही थुकून चाटणारे लोक नाहीये. ज्या दिवशी तुम्ही काँग्रेस आणि अबू आझमीच्या समाजवादी पार्टीचे हात पकडला, आमचा त्या दिवशी संपलेला आहे. आम्ही त्या विचारधारेसोबत जाऊ शकत नाही म्हणजे जाऊ शकत नाही. खोकेवाल्यांना स्वप्नात सुद्धा उद्धव ठाकरे दिसतात असं म्हणतात. खोकेवाल्यांना स्वप्नात सुद्धा हेच खोकेवाले तुमच्या घरी कंटेनर पोहोचवते तेव्हा चांगलं वाटत होतं का? हा, किती लोकांनी कंटेनर पोहोचवले सांगायचे काय ते म्हणा तुम्हाला? बगर कंटेनरची जे मातोश्री चालली का इतके दिवस? कशाला उगाच बोलायला लावता म्हणा. खोकेन बोकेन कंटेनर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.